माझ्या डोसक्यामध्ये एक प्रश्न लय घुमतोय घुमतोय बरं का. काय ते बघा, डॉक्टरचं पोरग डॉक्टर बरोबर, इंजिनियरचं पोरग इंजिनियर, बरोबर. पण माझ्या डॉनचा मुलगा डॉन का बरं नाही? अरे बघता काय होते डॉनच्या घरात, लय राडा चालू आहे तिकडं. एवढं एक खबर लय व्हायरल झाली आहे जत्रेमध्ये. हा, कोणती माहिती? काय 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 त्या बाईच्या घरी काहीतरी लहान मोठा झोल झालेला मी ऐकलं. बोल झालं. जायचं का आपण बिगी जाऊन कोण हा, जाऊ बघूया डॉनच्या घरात काय चाललंय बाळाला. तर डॉनच्या घरामध्ये बरं का, आता ह्याच्यातली पात्र तुम्हाला सांगतो होतं. ह्याची पात्रांची नावं जी आहेत ना, ती मी तुम्हाला सांगत नाही, पण पात्र सांगतो. तर तू लक्ष देऊन ऐका, ही लय भारी आहे बरं. ह्याच्यातले आहेत समीर चित्रे, स्वप्ना चित्रे, निशा तुपे, अमिताभ मुदिराज, प्रसाद ओरसकर, भूषण शेंडे, आर्यन जोशी आणि संगीत दिलंय लौकिक, आपलं लौकिक गाणारा लौकिक आणि डिरेक्शन समीर जोशी. ओके, नीट लक्ष देऊन बघा, ह्या लोकांची नावं काय आहेत. आम्ही चला त्या डॉनचा माईक लावता येतो. बोलून डॉन अजून चेंज करेंगे जो का भूषण मारायचा कुठला करू? अरे वाव, एक हिंदी में कविता सुना देता हूँ। और जिनको हिंदी नहीं आती हो तो पहले ही बाहर निकल जाए. राम मेरे बगड़ा मत कर. सो हिंदी में कविता थी, चुंबन और झापड़. तो गली के मोड़ पर एक आलीशान दुकान में 3 ग्राहक विद्यमान, एक युवती, एक बुढ़िया और एक जवान. अचानक बिजली हुई धुपड़ी धुआंधार निब्र अंधकार, स्याही में सभी डूबने लगे, घुटन बड़ी उबने लगे. अब अंधेरे में जवानों को ज्यादा दिखाई देता है, अंधेरे में जवानों को ज्यादा दिखाई देता है. उसको एक सूझा एक मजाक प्यारा, उसने अपने हाथ का चुम्बन लिया और दुकानदार को एक झपड़ मारा. केवल 2 आवाजें होती है, एक चुम्बन की होती है, एक झापड़ की होती है.
कोई किसी को देख नहीं रहा है। अब देखिए रिएक्शन क्या होता है। बुढ़िया सोचती है कि चरित्रवती युवती ने उचित व्यवहार किया, चुम्बन का झापड़ से जवाब दिया। युवती सोचती है कि हाय रे मूर्ख नादान जवान, मुझे छोड़कर बुढ़िया पे लौट गया, बेचारा अनायास पिटा। और दुकानदार अपना गाल सहलाता हुआ सोच सोच कर रहा है गम, अरे सारे चुम्बन किसने लिया, हाय पिटे हम। हाँ ठीक है, चलेगा, ओके। लो दत्तू, अरे चल रे. काका, अरे हाट. आई, मॅन्डी, डॅडी डॅडी तुम्ही तरी ऐका ना, मला खरंच करायचंय हो. मारून टाका, कापून टाका, याला सांगतो मी. मला करायचं म्हणतोय हा. आता तुम्ही काही म्हणालात, कापून टाकेन. ही मला ग्रॅज्युएट व्हायचंय. अरे आपण बच्चे आहे. अरे हाट. अरे मेला हा पोरगा माझ्यासाठी मेला. आठ वाजून मला दोनच पोरं आहेत, नांदे आणि दत्तू. बस. डॅडी असं काय बोलताय, मी काय चुकीचं केलंय? अरे गप रे गप. मोठा भाऊ म्हणायची लाज वाटते मला तुला. गप बस. मा पण बघते सगळे की बदल चुकलास तू. मी कधी चुकलो? चुकला नाही, चुकला होता तो, चुकला. अरे जेवढ्या त्याचा जिभेचा तुकडा गेला ना, तेवढी पण तुझी लायकी नाही. आपल्या खानदानासाठी त्यांनी आपल्या जिभेचा तुकडा दिलाय आणि तू आपल्या खानदानाची इज्जत भेटेल गेलो रे. डॅडी मी काय चुकीचं बोलतोय? मी फक्त एवढंच बोलतोय की मला ग्रॅज्युएट व्हायचंय. अरे असं कसं बोलत आहे मला? अरे ही आपल्या खानदानाची रीत आहे का? हा? अरे आपल्याला बोलता येत नाही, ते आला व्हायचंय. ते काय गिगिर आहे. डॅडी ग्रॅज्युएट असतं ते. काय बोलला तो? लॉजिकेट. काय बोलला? हाबुरे. ए दत्त्या काय बोलला तो? जादूरे. चाचा क्या बोला वो? चर्चुके. अरे ही आपल्या खानदानाची रीत आहे. आपल्याला जे बोलता येत नाही, गिगिर आहे, ते तुला व्हायचंय. अरे कोणीतरी शाळा बोलून गेलाय. अरे चाले तैसा, बोले तैसा, चाले तैसा, चोले. डॅडी कसं नाहीये, बोले तसा चाले त्याची वंदावे पावले. ये रे इकडे तू. आबा तुझा भाऊ नाही. महिन्याच्या 15 पेट्या घेऊन येतो खांडाने. छोटा भाऊ दत्त्या. छोटा चिंजी आता पिक पॉकेटर होतो तो. डॅडी बिग पॉकेटर असतं ते. ये इकडे. हा रोज सकाळी उठतो, खाली बोळ्यात घुसतो,
ट्रेन स्टेशन एसटी स्टँड मध्ये घुसतो, लोकांची पाकिटं मारतो. अरे लोक ह्याला धरत्यात, कुत्र्या काय घालत्यात ह्याला. पण डेअरिंग करतो रे, डेअरिंग. आला तुला चाचू. अरे बघ तुझा चाचू. अरे या मुंबईत धारा भट्ट्या ह्याच्या. अरे या मुंबईत पहिल्या धाराची कुठं मिळणार तर एकच नाव येतं, गोट्या गुळगुळीत. ही तुझी आई लेडी डॉग, स्मगलिंग क्वीन, चिकनी जास्वंदी. तुझा बाप एक परश्या भाव, स्मगलिंग किंग, खंडणी भाटार, डॉन ऑफ मुंबई. अरे खंड्या खत्रे म्हणतात मला, परश्या भाई. अरे ही आपल्या खानदानाची परंपरा. परत चुकीचं बोलताय, परंपरा आहे ते. मी तुला बोललो होतो कोणावरती लक्ष ठेव, हा चांगल्या मार्गाला लागेल तो. पण नाही ऐकलं माझं. तुला काय बोललो होतो, ज्या पोरांबरोबर उठतो बसतो त्यांना काही बोलव, त्यांच्यावर लक्ष ठेव. एखादा पोरगा बोलला काय काकू कशा आहात, कॉन्फिडंट पासून तुला घरी लागेल. याला बोलला ना क्या अंडे ऐसा चाललेला आहे, त्याला घरी बसू, मानपान कर, त्याला कलेजी पोटावर काय वाटतं ते खायला घाल. बोललो ना, नाही ऐकलं तू. आता गेला आपला पोरगा बाहेर गेला यार. मला काय माहित होतं, हा दत्तू आणि हा मेंढी शिकले नाही का? शिकलो, चांगला शिकलो, पण मी वेळेस शाळा शिकली. अरे मला तर हाकलून लावलं शाळेतून, इथे लाथ मारून. अरे ये मेरा बच्चा, ये मेरा बच्चा. अरे ये मेरा बच्चा रे. आणि तू या दहावीत पास झाला. चांगलं आहे ना काय? कसं बरं? आता मी कोणाला कोणाला जाऊ दे, मी म्हणूनच जाते. अरे देवा. नापास होणार म्हणून एवढे पेढे आणले होते. एवढं मला लागलं. सगळं बोलायचं की काय करू, काहीच करत नाही रे मला. नुसतं पास नाही झालं, तो मेरिट मध्ये पहिला आलाय. हो किती मला तुझी लाभ वाटते. तुझ्या नावाच्या पुढे इथे डॅडीचं नाव होतं, शाळेचं बोर्ड. अरे तुला माहित आहे, काल रात्री डॅडी आणि चाची बार मध्ये बसून किती दारू प्यायले, रात्र बदलले ते. अरे क्या करेगा फिर, बाहर में बैठ के दारू पिला था. दादा ने मेरे को मुझे मिला आ गया करके ऐसा तो भी हो रहा था मेरे को कि हाइपट कर रहा था मेरा. शर्मिंदगी क्या खुशी करने का दिल कर रहा है मेरा. और ये देख रहे हैं मेरे को तुझा. आपला नाव कुठं यायला पाहिजे, अरे पोलीस स्टेशनच्या बोर्डवर यायला पाहिजे. आणि तू कुठे आणलं साडेच्या अरे हात. दादा बैठ जाओ, मैं बात करता हूँ उससे. अरे तू समजायला उसको कुछ तो. बात करता हूँ. अरे क्या है, सबका
दसवीं में पहला आया तो आया, अभी भी मेरिट में आ गया तू। कोई इतनी भी शर्म नहीं आई क्या रे? अरे तू मेरिट में आके देखती है, पूरी दुनिया घुस रही है मेरे ऊपर। मैं घर से बाहर निकलती ना तो मास्क लगा निकलती मैं। गली के कौले कौले फूटे मेरे को चिढ़ाते, मेरे को लेकर चिच्चा, मेरे को लेकर चिच्चा बोलते। ऐसा सोच के बातें करते ना, ये पागल हो जाऊंगा मैं तेरे वैसे। काका मी हुशार आहे, त्याला मी तरी काय करू? काय करणार आहे शिकवतो तरी माझ्याकडे फुटली. काय करणार आहे शिकवतो? हा, काय आता? काय करणार आहे ती पण? डॅडी मला शिकून नोकरी करायची आहे. अरे देवा! तू सारखी तिकडे खिडकीकडे का जातेस? तुला वाटतं तशी नोकरी वाईट नाहीये, ही नोकरी खूप चांगली आहे. माझं स्वप्न ठरलंय आहे, मला ना ट्रेनच्या गर्दीतून कामावर जायचं, मस्तपैकी खुर्चीवर बसून काम करायचं, बॉसच्या शिव्या खायच्या, मग त्याला छम मायला अशी शिव्या पण द्यायचे, असं मस्त हाडं मोडेपर्यंत काम करायचं, पुन्हा त्याच ट्रेनच्या गर्दीतून घरी यायचं. बायकोने केलेली शेपूची भाजी खायची आहे आणि तिला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. अरे वा, शेपूची भाजी मस्त. काय म्हणलास? काय म्हणलास? शेपूची भाजी, शेपूची भाजी. हे ऐकण्यासाठी काय मी 9 महिने तुला एवढंच माझं नव्हतं माझं पोट आहे. शेपूची भाजी. पण 29 दिवस, एक दिवस मात्र मी सगळं खाणार, चिकन खाणार, कोट्टा खाणार, मजरी खाणार, आपलं एकदम सगळं सोडणार नाही, सगळं एक दिवस खाणार. पण त्यानंतर माझं अजून एक स्वप्न आहे. मला ना माझ्या बायकोला मस्त एक फुलांचा गजरा लावायचा आणि तिला ना सिनेमा बघायला घेऊन जायचंय आणि माझ्या स्वतःच्या पैशाने तिला पॉपकॉर्न खाऊ घालायचंय. अरे पैसा देके पॉपकॉर्न खरीदेगा तू? इज्जत का कचरा कराएगा? अरे नाक कटाएगा क्या? अरे पैसे में गन क्या ऑफिस ला के घुमाते क्या रे? ऐसा गन उठाए ना तो 18 स्टिक और पॉपकॉर्न उसको फ्री में देना मांगता। देख छोटे, ये जिंदगी है ना, जिंदगी में ऐसा थ्रिल बोले तो ऐसा सस्पेंस होना मांगता रे। पुलिस वाले को चकमा देने में जो मजा है, हाय हाय हाय, उसको मजा बोलते ना रे। पुलिस वाले जब कुंगाल के देते, बर्फ पे लिटा लिटा के धूल देते, अरे उसको मजा बोलते ना रे। ऐसा थ्रिल, ऐसा सस्पेंस, अरे इसको बोलते हैं जीना। बाइकों को लेके फिल्म लगा तू, इसको ड्रिल देनी पड़ेगी जबरदस्त। तू यार तू समझा उसको गोट्या, नहीं तो मैं बात करता हूँ तेरा ये समझा रहा है उसको मैं। अब जो मैं बोलेगा वो तू कर। नाही माझ्याकडून नाही होणार. ज्यादा बात मत नाही कर। नाही 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 नाही. हेलो, क्या कांतिलाल काम पे? ऐसा काम कराएगा ना, किसी काम का नहीं रहेगा वो। ज्यादा बात मत कर, फोन दे उसको, भाई बात करेगा उसके साथ। देख भाई अबे भले ले 50 पेटी मांग मुझसे। एवढे आम्ही हवे कशाला तरी? अबे 50 लाख मांग मुझसे। आता करला। हॅलो, मी रमेश खांडेकर बोलतोय. मिस्टर काकीलाल आहेत का? मी त्याच्याशी थोडा वेळ बोलू शकतो का? अरे वर्गणी नाही मागायची, खंडणी मागायची, खंडणी. टाईट मीठा बात मत कर, ऐट बात कर, ऐट बात कर। हॅलो, हाँ रमेश खांडेकर बोलतोय. मिस्टर कांतीलाल आहेत का? मला त्यांचं ते हवंय, ते वत्स ते माल. हा, तुमच्याकडे माल आहे का? डांबर वाळू आहे का? करला। अरे ऐसा चुनू मुनू बातें कर रहा है। अब देख, हेलो कांतिलाल, मोटा बुलबुल बात कर रहा है मैं। जो नया बिल्डिंग बांधना ना, ये 3-4 वाला मेरे नाम पे कर देगा। एक्स्ट्रा लोग आएगा ना, कोई रोकेगा नहीं, पार्किंग बना मांगता है, और अगर नहीं देगा ना तो
देगा ले लो कुंदा कुंदा के दादा बात मत कर रख फोन ऐसा बात करेंगे तो लोग भाव देंगे ना हां. अरे हा माझा पोरगा नाही आहे. माझा पोरगा हे हा मला दोनच पोरं आहेत. दांडी आणि दत्तू बास. डॅडी असं काय बोलताय तुम्ही डॅडी तुला बघायचंय? हे नक्त्या भूल झाला रे आपला आत्ताच्या आत्ता. खंबाळीची चपटी. ये मेरा बच्चा है. डॅडी ऑलरेडी 4 पेट डाउन. ये मेरा बच्चा है. डॅडी हे दोघं व्यसनाबद्दल बोलतायत. व्यसन वाईट असतं, लोकांचा संसार उद्ध्वस्त होतो. दादा मैं समझाता हूँ उस फॉरेन कपड़े को लेके आया था ना तो लेके आ चल रे मांडी इसको लेके आते हैं. लेके आओ ते बोलो. तुला माझी शपथ आहे समोर. आई तूच माझं नाव शमेश ठेवलं, आता हे शबूच काय? Don't touch me. डोंट टीच मी असेल ते. चांगले देवा. खड़ा रे वोट डाल तोडतात म्हणजे मी राखतो. निकाल ले नाही मार दे उसको. नाही, माझ्याकडून नाही होणार. नाही. मार समोर मला नक्की जाऊ दे तोडून. मार ये मेरा बच्चा जगह. आपला बच्चा जगह. आता गप बसायचं. हे स्केच पेन खाली बस रे. हे खाली बस रे. तुझा बोधावा मी नंतर देतो. खाली बस. मला राजातला भाई बघायचा ना. राजातला भाई बघायचंय? आता तुम्हाला दाखवतो माझा भाई. मला चांगला मुलगा नकोय ना. दाखवतो माझ्यातला भाई. हे काय नको रे, काय करायचं तू? हा काय करतो ते खाली सांग. हे बेल्ट काय आहे? शायनिंग साठी बांधलाय का बा? हा काय करायचं तू? हो गेट दिसतोय ना, गेट तिथपर्यंत धावत जायचं तुला. धावत कशाला जायचोय? गाडी त्याला पळून मारणार आपण. अरे क्या बात बोल है. आपली असते. गेट दिसतोय ना, धावत जायचं. या मागे इकडे चल. चला रे बाबा, काय करतोय? दादा सुधर गया अपना बच्चा. बच्चा सुधर गया रे. उडवला रे उडवला. ठोकला त्याला. केला तो केला. अरे उडवला त्याने. अरे गेला म्हणजे सगळे त्यासमोर पळून गेला. आपला पोरगा गेला रे, वाया गेला. डॉन का मजा आ गया. डॉन का मजा आ गया. देखा बिल्कुल ही लोग हो. So I think I would like to invite all the teams to the stage. Everybody who played, come on stage. And